चला मंडळी, तर आपण निघालो आहोत आता सावतामाळी यांच्या समाधी मंदिरात. मस्त दर्शन झालेलं आहे. सावतामाळ्याचं आपण राहतं बघितलेलं आहे आणि आता आपण चालू आहोत लवडला. जायचं का मॅडम? चला जाऊया. चला मंडळी, लहुळ इथं जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि सावता महाराजांच्या मंदिरापासून म्हणजे अरणवरून लहुळ जास्त नाही, एक 6-7-8 किलोमीटर असा प्रवास आहे. जास्त किलोमीटर नाही, जवळच आहे. तर खूपच सुंदर असा हा इकडला वातावरण, शेती, झाडे झुडपं, खूप म्हणजे आतला रस्ता आहे. त्याच्यामुळं आतल्या रस्त्यामध्ये आपल्याला सर्व अशी सुंदरपैकी निसर्गरम्य वातावरण बघायला भेटतो. सगळ्या प्रकारचे शेती बघायला भेटतात. अतिशय सुंदर असं म्हणजे एक गावाकडलं आपलं बोलतो नाही का, चला गावाला काय आहे, तर अशी सुंदरता असते गावाला बरं का. ही अशा प्रकारची एकदम सुंदरता. दोन्ही साईडला झाडं, मधून रस्ता जात असतो. एका साईडला कुठं तरी शेती, मस्त शेती बघायला भेटते आपल्याला. येडी बाबूळ याला म्हणतात, येडी बाबळ. आणि ही कडुलिंब, लईच कडुलिंब लावल्यात हो इथं. येडी बाबुळी, कडुलिंब. ही विहीर आहे खोदलेली. हा काय आहे का मनीषा? तुम्ही ते केसन टाकताच नाही का बायका? जिप्सीची शेती, जिप्सीची भरपूर जिप्सी आहे इथं. इकडे ऊस लावलाय, ऊस, केळी. ही केळ्यांची बघा, केळ्यांची. चला मंडळी, आलेला आहे संत श्रेष्ठ श्री गुरुमदास महाराज. बघा इथं वाच. योजनेचे नाव प्रादेशिक पर्यटन विकास योजना. संत गुरुमदास मंदिर, लहुळ, पडसाळी तालुका, माढा जिल्हा सोलापूर. हे आहे संत शिरोमणी संत श्रेष्ठ गुरुमदास महाराजांचा समाधीस्थान. चला जाऊया. चला संत गुरुमदास महाराज मंदिर. हो मंडळी, चला जाऊया आतमध्ये. चला 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 मंडळी, चला जाऊया. द्या द्या द्या, धन्यवाद उपर्ण दिल्याबद्दल. आणि वा मंडळी, ही आहे संतवीर गुरुमदास महाराज यांची समाधी. वा, अतिशय सुंदर आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आणि जिथं संत तिथं माझे देव मात्र नक्कीच असतात. स्वतः भगवंत गुरुमदासांना कसा भेटायला आला, ही थोडक्यात कथा आपण पाहूया बरं का. चला. श्री विठ्ठल, आई माऊली. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि हे आहे संत गुरुमदास महाराज यांची जिवंत कथा. ते कसं काय त्यांनी केलं, आपल्या जीवनामध्ये कशी वारी घडवली, ती वारी, हे सर्व वाचून आपले दीपक महाराज सांगा, आम्हाला वाचून सांगा सर्व. तर अशा प्रकारे हे संत गुरुमदासांची ही समाधीस्थान आहे. खूप सुंदर असं समाधीस्थानाचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे.
तर दीपक महाराज थोडक्यात वाचून दाखवतील आपल्याला. थोडक्यात नाही, पूर्णच वाचून दाखव, कारण की फार महत्त्वाचं आहे. मी सांगू शकतो बरं का, पण आता इथं इत्यंभूत दिले ना, तर आपल्यातून एखादा चुकून काहीतरी राहील सांगायचं. इथं पूर्ण संपूर्ण दिलेले आहे. तर दीपक महाराज आपल्याला वाचून बरोबर सांगतील संत कुर्मदासांचं जीवनचरित्र. चला आलो तिथंच. रामकृष्ण हरी. आता मी तुम्हाला कुर्मदासांची जे चरित्र आहे ते तुम्हाला आता थोडक्यात तिथे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतोय. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासाने आईला हाक मारली. ये आई, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. अरे गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हात नाहीत, कोण नेईल तुला तेथे रोज कीर्तनाला? बरं, लहान नाहीच आता, 22 वर्षाचा मोठा झाला आहे. आता नाही सण होत रे मला तुझं ओझं. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालो आहे, पण तुझ्या काहीच उपयोगाला आलो नाही. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा बिन पायाचा. आता काय ग माझा दोष आई? आई, फक्त आजच्या दिवस घेऊन चल मला कीर्तनाला. उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे गडबडले. शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नाही, परंतु लोटांगण घालत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फडफडत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी टिला लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलो. अरे कोणाबरोबर आलास? महाराज आईनं आणून सोडलं. अरे कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काळ्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कुर्मदास बोलला, महाराज मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब? महाराज तुम्ही फक्त हो म्हणा, पहा मी येतो की नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपले पाहून हे उठले, स्नान केलं व फडफडत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून जा पुढं आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासांचं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कुणी कालवण आणावे, कुणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा कसा आलास रे? महाराज तुमच्या हो न मला आणलं, कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झाले, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजर सुंबा. रात्री वारकरी झोपले. कुर्मदास फडफडत निघाला. खडत त्यानं दिवस उगवला. मांजर सुंबा गाठलं. तेथेही त्याने हकारा दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक मुक्काम मागं पडू लागला. लोलन घेऊन अंगाची पुरी चालन झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच, विठुरायाची भेट. येरमाळा, बार्शी असं करत शेवटी लहुल गाव आलं. क्रूडवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लहुल हे गाव आहे. तिथं कुर्मदासाचं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांचं जेवण झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्यांच्या जवळ आले व त्यांना म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू त्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे असं का म्हणतोस कुर्मदासा?
एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली आहे पंढरी. कुर्मदास बोलणं सुद्धा असह्य झाले होतं. तो पालता होता, तो उताना झाला. त्याला सगळं पोट सोडवून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खड्डे उतले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला. त्याचं बोलण्यासाठी देखील त्याच्यामध्ये त्राण राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटावर अन्नाचा एक कण नव्हता. सगळ्या दिंडीसाठी अन्न गोळा केला, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा एक कणही नव्हता. महाराजांनी कारण विचारलं. तो सहज म्हणाला, महाराज, माझं मलमूत्र कोण धुईल? घरी आई धुत होती, इथं कोण येईल? म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासांचं हे बोलणं भानुदास महाराजांचे डोळे गडबडले. कुर्मदासा, काय केलं हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्यांना सांगा, हे पांडुरंगा, तुझ्याजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पाहता आलं रे चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या, असं म्हणून तो तेथेच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आज जड झाले. तसेच जड पावलांनी कुर्मदासाने सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासांकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रुक्माई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लहूला भेटायला चाललो. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहत होतं. विठ्ठलानं हाक मारली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासाने अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर काय, प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफडत लोटांगण घेऊ लागला. तेवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमळ आपल्या मांडीवर घेऊन म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीसाठी आलोय. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासांचे डोळे भरून आले. पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यात अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व विठ्ठलाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. रामकृष्ण कवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. वा वा. चला मंडळी, हे कुर्मदासांचं मंदिराची मागची साईट आहे. इथं खूप मोठा इतिहास आणखीन एक दडलेला आहे बरं का. तो इतिहास आपण पाहूयात. तो इतिहास म्हणजे असा आहे का, आताच आपल्या महाराजांनी आपल्याला पूर्ण जीवनचरित्र कथा ही वाचून दाखवली आपल्याला. आणि त्याच्यामध्येच आणखीन एक गोष्ट आहे का, जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या मांडीवर कुर्मदासांनी आपलं शिर ठेवलं होतं, तेव्हा एक थोडीशी आहे का नाही, बाबा तुला काय पाहिजे बोल, तुला मी त्रिभुवनाचं सुख द्यायला तयार आहे. काय महाराज, काय द्यायला संपूर्ण त्रिभुवनाचं सुख, तुला हातपाय सर्व द्यायला तयार आहे मी. पण कुर्मदासांनी ते काहीच नाही घेतलं बरं का. त्यांनी फक्त सांगितलं, मला ते काहीच नको. देवाची मांडी ज्याला भेटली त्याला दुसरं काय पाहिजे. मग त्यांनी एकच सांगितलं, बाबा मला द्यायचंच असेल तर एक गोष्ट दे. त्या वारीतली जी माझी गोष्ट अपूर्ण राहील ती वारी माझी पूर्ण कर. म्हणजेच मला ती जी चंद्रभागा तिथं आहे त्याच चंद्रभागेचं स्नान मला पाहिजे. आता ते कसं होईल मला माहिती नाही, पण मला चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे. तर माझ्या पांडुरंगाने अशी कृपा केली का ती तिकडं जी चंद्रभागा तिथं भरते ना, तीच चंद्रभागेचं पाणी, तेच चव, तेच सर्व काही गोष्ट हे या विहिरीमध्ये येतं. ही विहीर नसून या विहिरीमध्ये
साक्षात चंद्रभागा मातेचं पाणी असतं. आणि जे पाणी पंढरपूरला आहे तेच पाणी इथं आहे. पंढरपूरच्या पाण्याला जी चव आहे तीच पाण्याला या पाण्याला ती चव आहे बरं का. ही जी विहीर आहे हा पाणी फक्त आणि फक्त संतश्रेष्ठ कुर्मदास महाराजांसाठी स्नान करण्यासाठी इथं पांडुरंग परमात्म्याने इथं आणले. आणि हे चंद्रभागा मातेचं पाणी ही कायम विहीर भरलेली असते बरं का. ही विहीर कायम भरलेली असते, कायम. ही विहीर कधीच खाली होत नाही. तुम्हाला आणखीन काय प्रकाश टाकायचा आहे काय गोष्टीवर? म्हणजे आषाढ दशमीच्या दिवशी ही विहीर पूर्ण भरून निघालेली असते. मग त्या दिवशी पाऊस असो किंवा नसो पण ही विहीर भरलेली असते. पूर्ण विहीर भरलेली असते. कधीच ही विहीर रिकामी नसते. आणि हा जो पाणी तिकडे आहे तोच पाणी इथे. आणि याचं संशोधन सुद्धा झालेलं आहे. या गोष्टीचा संशोधन झालेलं आहे इथं. म्हणजे चाचणी केली गेलेली आहे का खरंच असं आहे का. तर या चाचणीमध्येच हे भेटलं का हे पाणी चंद्रभागा मातेचंच आहे. तर अशा प्रकारे ही चंद्रभागा मातेचं तीर्थच आहे. तर अशा प्रकारे हा खूप मोठा तीर्थ आपल्याला पाहायला भेटलेला आहे. संत कुर्मदासांसाठी देवाने ही इथं चंद्रभागा मातेला आणलेलं आहे. तर देव खऱ्या अर्थाने दशमीच्या दिवशी आपल्याला वाटतं देव आपल्यासोबत आहे, पण खऱ्या अर्थाने देव हा सर्व भक्तांना आपण स्वतःच्या अंगाने भेटायला जात असतो. तसं कुर्मदासांना सुद्धा देव इथं भेटायला आले दशमीच्या दिवशी. आणि अनेक पालख्यांना देव सामोरा जाऊन घेऊन येतो. सर्व पालख्यांना, ज्ञानोबाराय असतील, निवृत्तीनाथ असतील, मुक्ताबाई असतील, समस्त संतांना देव समोर जाऊन घेऊन येतो. देवाचा रथ जातो, बघितलं ना आपण, स्वतः देवाचा रथ जातो आणि सर्व पालख्या घेऊन येत असतो पंढरपुरामध्ये. तर अशी ही खूप सुंदर अशी कथा आणि एक खूप सुंदर तीर्थक्षेत्र आज आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आपल्या अनुषंगाने. तर हे सर्वांचं फार फार धन्यवाद. तुम्ही सर्वजण आलात. दीपक महाराज तुमचा धन्यवाद. तुम्ही फार आपल्याला अशी वेळ दिला आणि खूप सुंदर असं चरित्र सांगितलं तुम्ही. आणि तुमचा सुद्धा फार फार धन्यवाद. मंडळी वर बघा, जरा वर बघा. कदमावली कशी सांगतो, वर बघा. ए थांब, वर बघतो मी. हां तुमचा बहीण फार धन्यवाद. तुम्ही आले इथपर्यंत. आपले बच्चीकेश महाराज जरा झोपलेले आहेत, थकलेत ते जरा. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही झोप काढा. आता इथून थेट आपण जाऊया आपले अभिरामजी महाराज आणि तिथून आपल्या धर्मशाळेवर जायचं. चला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. कुर्मदास भगवान की. भगवानच म्हणायचं यांना महाराज. संत ते देवच आहेत. संत श्रेष्ठ कुर्मदास महाराज, संत नित्य त्या प्रतिमा. चला. संत कुर्मदास. चला मंडळी, झालेलं आहे आपलं कुर्मदासांचं दर्शन. आता जाऊया आपल्या पुढच्या मार्गाकडं. चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपण जिथं आलेलो आहोत ते आमचे परमस्नेही बरं का गुरुवर्य अभिरामजी महाराज हे त्यांचं आनंद आश्रम आहे. आणि त्यांच्या इथं आपण येऊन खूप अन्नभोजन केलेलं आहे. त्यांची भेट देतो. तत्पूर्वी त्यांची ही मूर्ती आहे दत्तात्रयांची, अतिशय सुंदर. त्यांना भेटू आणि ही दत्तात्रयांची मूर्तीचा व्यवस्थित शूट घेऊन तुमच्यासाठी पाठवून देऊया. दत्तात्रयांची मूर्ती ती मला तुम्ही वरून दाखवत होती कुठली? प्राणप्रतिष्ठेचं मंत्राने काय ऐकायला मग तेव्हा मोठ्या मूर्तीची स्थापना केली. अच्छा. चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आज आपण आपले गुरुवर्य महंत श्री अभिरामजी महाराज यांची ना आज आपली भेट अगदी एकदम नर्मदा परिक्रमेच्या वाटते 4 महिन्यानंतर होत आहे आपली भेट, बरोबर ना? 1 महिना कसा आपला निघाला एकत्र. आम्ही संकल्पच एकत्र घेतला. हां, संकल्पालाच एकत्र बसलेलो. आमचा फोटो येतो माझ्याकडे आहे फोटो. तो तुम्हाला पाठवलेला ना मी? पाठवलं का नाही तुम्हाला आठवत नाही. पण संकल्पच आम्ही एकत्र उचलला. सत्य संकल्पाचा दाता नारायण. हां, असं झालं ते. म्हणून आमचा संकल्प पूर्णच व्हायला गेला. आणि आज योगायोगाने तुमची भेटही घडली. खूप आनंद आला. दोन्ही साधू आमच्यासोबत होते, तुम्ही आणि आपले ते महंत, त्यांचं नाव काय, सत्यनारायण दास. आणि दोन्हीही आश्रमांना आपली भेट झाली. तिकडं सुद्धा आम्ही परिक्रमेला असताना त्यांच्या आश्रमामध्ये एक दिवस राहिलो आम्ही.
हां आता परिक्रमा पूर्ण झाली. आणि एक होती आपली पायी चालायची आणि एक होती शब्दाची. बरोबर ती बरोबर. शब्दाची परिक्रमा आज पूर्ण झाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या आश्रमाला जो नाव आहे तो अति आनंद आहे. आपल्या आश्रमाचं नाव आहे आनंद इथले आश्रम. भगवंतही प्रत्येक जे आहेत, जसं चावडी राम मंदिराचे आनंदराम, हां समोर जे हनुमंत आहे शूलवंजन टेकडीवरून आलेले ते आनंदी हनुमान. आनंदी हनुमान प्रत्येकाला आनंदात नाव आहे. आणि खरंच कारण खूप त्याला पर्यायाचे शब्दच नाही, विरुद्धार्थी शब्दच नाही वा वा आनंदाला. आनंद आहे. आणि दत्तात्रयाची मूर्ती अगदी 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 एकदम म्हणजे खूप नाही सारख्या ठिकाणी असलेली हो. दत्तात्रयाची काळ्या पाषाणातली मूर्ती. काळ्या पाषाणातली मूर्ती खूप तीही सुंदर आहे. स्वयंभू. ती स्वयंभू. मी थोडीशी शूटिंग घेतली तेवढी टाकायची परवानगी द्या आम्हाला. बिलकुल बिलकुल. बरं का. आणि खरंच खूप आनंद आला. आपल्याकडं आलो आणि काय आता आंबेरस बिंबेरस काय काय खायला घातलं तुम्ही. आता आमचा आनंद असा आनंद. आनंद आश्रमात आनंद. सब भूमी गोपाल की गोपालने दिले, हां. गोपाल खातोय. चालते महाराज. येऊ आता. आता आम्हाला तुमच्या गावाला यायचं आहे बरं का. बिलकुल, बिलकुल. आणि महाराज जे आहेत पिथमपूरचे खास तुमचा काय बोलता तुम्ही काय बोलता माझी जन्मभूमी जन्मभूमी ती आणि कर्मभूमी ती. ही यांची असं बोलतात ते. माझे कोणी विचारलं त्यांना तुम्ही कुठले काय तर सर्व सांगतात माझी जन्मभूमी पिथमपूर आणि माझी कर्मभूमी महाराष्ट्र असे स्पष्ट असं सांगणारा म्हणजे व्यक्तिमत्व आपल्याला खूप मध्ये सांगत नाही तर कोण खरंच सांगत नाही. तुमच्यासारखे सांगणारे खूप कमी आहेत. माणसाने साधं राहिलेलं हो जितकं स्वच्छ तितकं व्यक्ती. आता जसं तुम्ही पांढरे कपडे घातले त्याच्यावरती डाग वगैरे असं बघण्याला पण म्हणजे काय आला हां हां एकदम कोरी असले की चला भेटूया पुन्हा. बिलकुल मला वाटतं मी पुन्हा येईन या अनुषंगाने आपण 30 तारखेला भेटू बिलकुल नक्की नक्की. पिथमपूरला. तुम्ही तुम्ही या. मी प्रयत्न करतो, तुम्ही मात्र नक्की या. नाही मी येईन नाही येईन. मी कसं येईन पण येईन काही काळजी नका करू. आहे ते आपली वेडी वाकडी सेवा करू. बिलकुल. नाही नाही तो भगवंत व्यवस्थितच करून देईल. चालते चला. बिलकुल. जय श्रीराम. जय श्रीराम. नर्मदे हर नर्मदे हर. तर चला मंडळी आपण पुन्हा आपलं आगमन झालेलं आहे पंढरपुरामध्ये. आपण आज जे क्षेत्र फिरायला गेलतो आपल्या गाडीवर मस्तपैकी संत सावतामाळी अरणगाव. त्याच्यानंतर आपण गेलो लहुळ म्हणजे माझे गुरुमदास महाराज. त्याच्यानंतर आपण गेलो श्री अभिरामजी महाराज. तिथूनच आपल्याला काहीतरी 30-32 किलोमीटर होतं ते ठिकाण करून तिथून निघून जेवण वगैरे करून आपण पुन्हा आपल्या पंढरपुरामध्ये आलेलो आहोत. तरी चला आजच्या दिवसाचा आपला मला वाटते आजची व्हिडिओ झालेली आहे. मी फिरायचं होतं आपल्याला पंढरपुरानंतर आपण कुठं जायला पाहिजे त्या गोष्टी फिरून पुन्हा आपण पंढरपुराकडे म्हणजे माझ्या चंद्रभागा मातेजवळ आलेलो आहोत. ही माझी चंद्रभागा माता बरं का. भीमा माई ही चंद्रभागा इथून मागं भीमा आणि चंद्रभागा त्या चरणीच्या गंगा. मस्तपैकी वारकरी मंडळी सगळे भाविक मंडळी चंद्रभागेमध्ये आनंद घेत आहेत स्नानाचा. तर चला आपण आता आश्रमात जाऊया आणि आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. चला. नर्मदे हर.
माझा